वार्तांकन रोखठोक बातमी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रे येथील गोकुळ साखर कारखान्याकडून तब्बल 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत असल्याच्या आरोपावरून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। थकीत रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं असून आंदोलनस्थळीच चूल पेटवून डाळ भात शिजवत त्यांनी सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले। जोपर्यंत आमच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिलाय। गेल्या काही महिन्यांपासून ऊस बिलासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कारखाना प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळाल्यानं अखेर शेतकऱ्यांनी संघर्षाची भूमिका घेतल्याचे दिसून आले। आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी कुटुंबासह मुक्काम ठोकला असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। ऊस दिला पण पैसे मिळाले नाहीत, शेती खर्च, बँक कर्ज, खत बियाणे आणि घर खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयानं गोकुळ साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश या आंदोलनात दिले आहेत। या आंदोलनात अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे यांच्यासह सुमारे 30 गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून डाळ भात शिजवत शेतकऱ्यांनी आपला मुक्काम सुरू ठेवला। आमचे पैसे मिळेपर्यंत येथून हलणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। गेल्या 2 दिवसांपासून अनेक शेतकरी आंदोलनस्थळीच दिवसरात्र ठाण मांडून बसलेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।